यवतमाळ येथे आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने 12 जून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्यानुसार प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हा परिषदवर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार श्रमशक्ती भवन यवतमाळ येथून आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मोर्चा घोषणा देत सरळ जिल्हा परिषद मार्गे नेताजी मार्केट दत्त चौक मार्गे जुना बस स्टँड मार्गक्रमण करत जिल्हा परिषदवर मोर्चा धडकला। त्यात शालेय पोषण आहार कर्मचारी यांना 2600 मानधन देत व जिल्हा परिषद शिक्षण विभागात कायम करा या मुख्य मागणीसह इतरही मागण्यांचे निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मार्फत पंतप्रधान भारत सरकार माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री मंत्रालय नई दिल्ली तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चा मार्गे जुना बस स्टँड मार्गक्रमण करत जिल्हा परिषदेवर मोर्चा धडकला।